ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात, स्वार्थासाठी रेडे कापले जातात, स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा कोणत्या महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे की केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. जो अनुभव मी घेतोय, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवाचं सरकार तर पाडलं. मी असा असा कसा वेगळा वेगळा. सभागृहात आलं नाही तरी चालतं, पण निरोप समारंभाला यायला पाहिजे. सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात 6 वर्ष ड्रॉप आणि आलं तर डायरेक्ट सेंड ऑफ. पंचवीस तारखेला महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन संपलं. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 24 तारखेला सभागृहात निरोप समारंभ रंगला होता. या निरोपाच्या क्षणांमध्ये बघण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं काय होतं तर उत्कंठा होती. विधान परिषदेतला आपला कार्यकाळ संपवलेल्या उद्धवजींना इतके दिवस तसं टाळणाऱ्या एकनाथ शिंदेकडून कसा आणि कोणत्या पद्धतीनं निरोप दिला जाणार आहे याची उत्कंठा होती. कोणत्या शब्दात हा निरोप येईल त्यांच्याकडून. तर सभागृहाची गरिमा पाळून एकनाथ शिंदेंनी उद्धवजींना 2 वाक्यात शुभेच्छा दिल्या, फक्त 2 वाक्यात. पण त्या शुभेच्छांना उत्तर देताना शेवटच्या दिवशी तरी उद्धवजींनी त्यांचं ते अमोघ अस्त्र टोमणे हे वापरणं टाळावं अशी अपेक्षा होती. तसं असताना त्यांनी तर आपल्यावर झालेल्या अन्यायाचं आख्यानच मांडलं. ते काय बोलले ते तुम्हीच ऐका. पण काल एकूण जे काही विधिमंडळात घडलं ते बघितल्यानंतर तो दिवस मला का आठवलं ते सांगतो. कारण आपणच म्हणाला होतात ज्ञानेश्वरांचं भारूड. टाट्याच्या आणीवर वसली 3 गावे, 2 ओसाड 1 वसईची ना. आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे. आता ते आणीवरची 3 गावामध्ये एक गाव आणीवर गेलेलं आहे. बाकी गावांचं काय झालं हे त्या गावकऱ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा कोणत्या महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे. कारण चांगल्या कामाला कधीच अजितदादांनी, म्हणजे तेव्हा काही जण तक्रार करत होते की अजितदादा आम्हाला पैसे देत नाहीत, आम्हाला निधी देत नाहीत. परंतु माझ्या आठवणीत तरी अशी कोणतीही गोष्ट नव्हती की एखादं चांगलं काम आहे आणि त्याला दादांनी आडकाठी केलेली, असं कोणतंच काम नव्हतं. आता आज तर उद्धव ठाकरेंना निरोप देत आहेत, पण त्यांचं एक गाणं आहे, पण तो उद्धव वेगळा होता. पण त्यांनी त्यावेळेला केलेल्या सरकारचं वर्णन आजच्या सरकारला लागू पडतंय का? आता त्याच्यात त्यांनी म्हटलंय उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवाचं सरकार तर पाडलं. आता तर देवेंद्रजी आपण बसलाय त्याच्यामुळे देवेंद्र असं म्हणायचं की काय. आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हटले लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. आता गाळलेल्या जागा भरा, कोणाचं सरकार असेल त्यांचं नाव त्याच्यात टाका आणि पुढची कविता म्हणा. लबाड जोडती इमले माड्या गुणवंताना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार. ही पूर्ण कविता आहे. पाय असेल तर आपल्याला पाठवून देतो. आता या महिन्यामध्ये IPL सुरू होईल आणि IPL बघताना आपण म्हणतो अरे हा आपला होता ना, अरे नाही तो आता त्या टीम मध्ये, अरे हा आपला होता नाही हा तिकडे गेलेला आहे. म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग नवीन सुरू झाले की काय, कोण कोणाच्या बरोबर तेच कळत नाहीये. आणि एकच संघ खूप मजबूत होत चाललेले, बाकीची संघ म्हणजे मॅच खेळायला सुद्धा बाकीचे संघ हवीत की नको. की ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीसा ते जरा समजून घे. म्हणजे तू गाजतोयस त्या लाटेवरच म्हणून गाजतोयस, लाट गेल्यानंतर काय करशील. तर या काही गोष्टी त्यांनी फार छान लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्यातल्या थोड्या जरी गोष्टी आपण आपल्या वागणुकीत आणू शकलो तरी महाराष्ट्र आपल्या देशातलं जे एक सर्वोत्तम राज्य आहे ते आणखीन चांगलं राज्य होईल. की केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. जो अनुभव मी घेतोय, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पाय तळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. म्हणजे जे डोक्यावर घेऊन नाचतात तेच एक दिवस आपल्याला पायतळी तुडवायला बघत नाहीत. कारण त्यांना स्वतःला जेव्हा काही पाहिजे असतं त्यावेळी ते कोणी काय दिले हे काही न बघता ते आपल्याला सरळ तुडवून पुढे जात असतात. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही.
मुख्यमंत्री महोदय आपल्या आधी मी जेव्हा आलो तेव्हा तुमच्या आधी मी जे बोलत होते त्यांचं थोडंसं ऐकलं की कुठे भेटू. मी मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळाने आपल्याला भेटायला येणार आहे, पण काही जणांना रणांगणात, काही जणांना कुठे, आणि काही जणांना असं वाटतं की इथे भेटलात. तर अशी काही लोक आहेत. असं आता यावर लागलीच उत्तर देण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे 24 तारखेला जगाला दाखवायला निरोप समारंभ पार पडला. पण हा खरं तर आरोप समारंभ होता असं म्हणायला वाव होता. आणि एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मी तर चांगल्या भाषेत निरोप द्यायला गेलो होतो, पण हा तर आरोप समारंभ झाला. काल इथं निरोपाचं भाषण होतं. काही लोकांनी निरोपाचं भाषण करता करता आरोपाचं भाषण सुरू केलं. खरं म्हणजे मी तर चांगलं बोललो होतो. मला कधी निरोप समारंभाला कुणावर टीका करायला आवडत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु कालचं जे निरोप समारंभाचा आरोप समारंभामध्ये बदल झाला ते पाहिल्यानंतर सभापती महोदय, दिलीप प्रभावळकरांचा एक चित्रपट आठवला, चौकट राजा. त्यात एक गाणं होतं, मी असा असा कसा वेगळा वेगळा. नीलमताईंना माहित असेल ते. या सभागृहात काल कवितांचा माहोल होता. टोमणे सम्राट देखील आपण पाहिले. आणि मला विंदा करंदीकरांची कविता एक आठवली. काल विंदा करंदीकरांची कविता इथं आली. उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, श्रेय जास्ते त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. ही विंदा करंदीकरांची कविता आहे. काही जण काल म्हणाले सभागृहात आलं नाही तरी चालतं, पण निरोप समारंभाला यायला पाहिजे. सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात 6 वर्ष ड्रॉप आणि आलं तर डायरेक्ट सेंड ऑफ, अशा प्रकारची काही परिस्थिती काल पाहिली. करोना संकटापासून शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती, नैसर्गिक संकट, अतिवृष्टी यासारखे राज्यासमोरील महत्वाचे प्रश्न मांडायला जे सभागृहात नव्हते ते काल फक्त आरोप करायला आले होते. आपण इथं विकासाचं गाणं गायला आलोय, विकासाला पुढे न्यायला आलोय. वैयक्तिक सुखदुःखाचं रडगाणं मांडायचं हे सभागृह नाही आहे. परंतु सार्वजनिक जीवनात असलेल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी एवढंच सांगतो सभापती महोदय, पैर की मोच और छोटी सोच, पैर की मोच और छोटी सोच हमें आगे बढ़ने नहीं देती. टूटी कलम और औरों से जलन, टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य लिखने नहीं देती. काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देती. माझी विनंती आहे, कोविडच्या काळात कोणी आणि कशावर डल्ला मारला त्याचा हिशोब या डॉक्युमेंटरीमध्ये आला पाहिजे, एवढंच माझी माफक अपेक्षा आहे. मित्रो, 22 जून 2022 रोजी आपला पक्ष बऱ्यापैकी फुटलाय हे जेव्हा समजलं, त्या उद्धवजींना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता तेव्हा. पण त्यांनी तिरीमिरीत आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता, जो त्यांनी नंतर काहीतरी तांत्रिक कारणं पुढे करत मागेही घेतला. राज्यपालांनी जसा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मंजूर केला, स्वीकारला, तसाच त्यांच्या या विधान परिषद सदस्यत्वाचा देखील स्वीकार केला असता राजीनामा तर, किंवा किमान तसं घोषित जरी केलं असतं तर उद्धवजींची गोची झाली असती. पण उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांनाच काही झालं तरी या सभागृहात हवेच होते. त्यासाठी त्यांनीच कुठलाही आक्षेप न घेता या राजीनाम्याला परत घेऊ दिलं. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेल्या उद्धवजींनी मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यांना या खुर्चीचा मोह नसावा असं सगळ्यांना वाटत होतं ते सगळं बघून. पण तसं असताना आमदारकीही सोडली होती, ती परत का मागून घेतली हे कोडं सगळ्याच जनतेला पडलेलं होतं. आता या आमदारकीची टर्म संपल्यानंतर ते मारून मुटकून निभावत असलेल्या जबाबदारीतूनही मोकळे होतील असं वाटत होतं. पण तसं दिसत नाहीये. त्यांना सुद्धा जाहीररित्या टोमणे मारायला एक व्यासपीठ हवंय आणि ते विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना पुन्हा हवंय. म्हणून त्यांनाही वेध लागलेत आणि ते पुन्हा बोलू लागलेत की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.